श्री स्वामी समर्थ। आज आपण उरलेल्या फोडणीच्या भातापासून छान टेस्टी असा फोडणीचा भात तयार करणार आहोत। म्हणजे आपला भात वाया जात नाही, छान आपला छान त्याला फोडणी देऊन आपण त्याचा मस्त नाश्ता तयार करू शकतो। त्यासाठी मी तर कढईत तेल गरम करायला ठेवलंय। कढईत तेल गरम करते, त्यात मी आता जिरा आणि मोहरी घालून घेते। इथं मी हा बघा शिल्लक भात घेतलाय, त्याला छान हाताने मिक्स करून घेतलाय। आणि इथं कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली। तुम्ही हा चटणीचा पण करू शकता। आता इथं मी जिरा आणि मोहरी घालते। आता त्यात आपण जे साहित्य घेतलं होतं कांदा, शेंगदाणे सर्व मिक्स टाकून देऊ आपण आणि छान याला तळू देऊ। आणि थोडं मीठ टाकू म्हणजे हे लवकर नरम पडेल कांदा। बघा असं मीठ टाकून दिलं मी, म्हणजे कांदा लवकर आपला नरम पडतो। नंतर छान आपण तळून घेऊ। आता इथं आपला भात आपण वरून टाकून घेऊ। लहान मुलं पण हा भात खूप आवडीने खातात। एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे तयार। आता त्याला छान आपण मिक्स करून घेऊ, छान परतून घेऊ। आता हळद आणि धने मसाला घालून घेतो। आता त्याला छान आपण परतून घेऊ, म्हणजे आपला हळद सगळीकडे लागेल आपली हळद। हे बघा छान आपला भात तयार झालाय। त्याला मी छान प्लेटमध्ये काढून घेते खायला। बघा आपला भात रेडी झालाय। जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।